मुंब्र्यातील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्र्यांची भेट। या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे मुंब्रा भागात शिवसेना नेते राजन किने यांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमानिमित्त भेट दिली। यावेळी त्यांनी मुंब्रा या ठिकाणी शिवसेना मध्यवर्ती शाखेला धावती भेट दिली। हीच ती मुंब्रा मध्यवर्ती शाखा जी राजन किने यांनी बुलडोझरच्या साहाय्याने तोडली होती। त्यानंतर या ठिकाणी नव्याने शाखा उभारण्यात आली आणि या शाखेला घेऊन उद्धव ठाकरे हे या शाखेला भेट देण्यासाठी आले असताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दोन्ही गटाकडून पाहायला मिळालं होतं। वादग्रस्त शाखा म्हणून या शाखेकडे ठाकरे गटाने आरोप केले होते। त्याच आरोपाला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून देखील ही शाखा कामकाजासाठी उभारण्यात आली। त्यामुळे या ठिकाणी सामान्य जनतेचं काम होत असल्याचा दावा शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे नेते राजन किने यांनी केलाय। साहेब उद्या मतदान होणार आहे। कशा प्रकारे लोकांनी मतदान करावं, आपल्या माध्यमातून काय आव्हान असेल लोकांना? लोकशाहीचा पवित्र अधिकार आहे लोकशाहीमध्ये मतदानाचा। त्यांनी आपल्या सगळ्यांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे। मुस्लिम जे आपल्या संख्येने मोठ्या संख्येने आपल्याकडे आले होते, आपल्याला बहुतेक उमेद लावून बसले, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय आता डेवलपमेंट चाहिए और डेवलपमेंट देने वाले हमारी सरकार है। हमारे सरकार का एजेंडा ही है डेवलपमेंट, हर सेक्टर का डेवलपमेंट। मुझे अभी टोरेंट के बारे में भी कई शिकायतें यहाँ सुनने को मिली है। देखिए हम लोग, हमारी सरकार जो है आम नागरिक के साथ में है। जनता को जो लाभ होना चाहिए, जनता को सुविधा मिलनी चाहिए, इसलिए हमारी सरकार काम करती है। अगर टोरेंट के बारे में जो भी तकरार है, जो भी कंप्लेंट्स हैं, ये चुनाव होते ही एक हम हाई लेवल की बैठक लेंगे और उसमें जितने भी मुद्दे आते हैं लोगों के हित के जो भी है, लोगों के हित में जो होगा वो हम करेंगे। शिंदे साहब आगे बढ़ो। आदरणीय मुख्यमंत्री निष्काम भजने भगवंत जोडे या भावनेतून या महाराष्ट्रामध्ये काम करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या घरी घरगुती कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमानिमित्त ते आले होते। आणि विशेष म्हणजे की ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रमुख आहेत, मुख्य नेते आहेत। आज या मतदारसंघामध्ये, कल्याण लोकसभा या मतदारसंघामध्ये उद्या निवडणुका होणार आहेत, तर ते कार्यकर्त्यांना एक उत्साह देण्यासाठी, एक ऊर्जा प्राप्त व्हायला पाहिजे यासाठी ते मुंब्र्यामध्ये आले होते। सर, नक्कीच या शाखेमध्ये त्यांचं पाऊल टाकलं आणि या शाखेच्या बाहेर उद्धव ठाकरे असतील, त्यांची सेना होती, या ठिकाणी विरोध या त्यांचे शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते का तर शाखा तोडल्यामुळे आणि पुन्हा आता शाखा नव्याने बनली। काही लोकांनी सांगितलं होतं की बुलडोझर तोडून शाखेवरती बुलडोझर चढवला, कब्जा पण केला बोलले। कब्जा वगैरेचा काही विषयच नव्हता। ही शिंदे साहेबांची शाखा आहे, शिंदे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या शिवसेनेची शाखा आहे आणि कोणाचा कब्जा करण्याचा काही प्रश्नच नव्हता। खऱ्या अर्थाने त्यावेळेस सांगितलं की शाखेवरती बुलडोझर चढवला होता। ही शाखा मुख्यतः यापूर्वी भाड्याने दिली होती आणि आमच्या कार्यकर्त्यांना या शाखेतून ज्या पद्धतीने नागरिकांची कामं, नागरी हिताची कामं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती कामं होत नव्हती। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी या शाखेमध्ये बसण्यासाठी ज्या पद्धतीने जागा नव्हती, त्यामुळे ही शाखा आता एखादं जर बांधकाम जुनं असेल तर ते तोडण्यासाठी बाबा आदम जमान्यातल्या छिन्नी हातोडीने तोडू शकत नाही। त्यासाठी शाखेला JCBने तोडण्यात आली होती। आज आपण पाहिली असेल की 6 महिने झाले असतील आणि खरं सांगायचं ही शाखा कशा पद्धतीने झालेली आहे, या शाखेमधून नागरी हिताची कामं कशा पद्धतीने होतील ते आपण सर्वसामान्य नागरिकांना विचारलं तर त्यांच्याकडून आपल्याला त्याच्या प्रतिक्रिया मिळतील। खऱ्या अर्थाने सांगायचं, शाखेमध्ये जाण्याचं हे भाग्य खऱ्या अर्थाने जो खरा शिवसैनिक असतो, ज्याच्या मनामध्ये शिवसेना आहे, त्याच्या तनामध्ये शिवसेना आहे, तोच या शाखेमध्ये पाऊल ठेवू शकतो। आज आपण पाहिलं असेल की यापूर्वी 6 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे आले होते, पण इथं त्या शाखेत पाऊल ठेवू शकले नव्हते। पण आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या शाखेमध्ये, त्यांच्या शाखेमध्ये ते आले आणि त्यांनी महाराजांना प्रणाम केला। काय चेहऱ्यावरती काय बोलणं झालं तुमच्याशी? काय सूचना सूचना म्हणजे की या शाखेतून नागरी हिताची कामं व्हायला पाहिजे, जनहिताची कामं व्हायला पाहिजे, बाकी इथं कोणत्याही प्रकारचं काम होऊ नये यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे आणि त्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत।
खऱ्या अर्थाने आम्ही शाखेमध्ये इथं सर्वसामान्य नागरिक यावा, कारण का ही शाखा सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे आणि खऱ्या अर्थाने वरती जे आम्ही केलेलं आहे ते कॉर्पोरेट ऑफिस सारखं केलेलं आहे. तिथे तुम्हाला वैद्यकीय मदत कक्ष, मुख्यमंत्री निधीची मदत असेल जी शासन आपल्या दारी त्या माध्यमातून जी होणारी कामं आहेत ती कामं, एखाद्याचं समजा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तर या संदर्भात जी कामं आहेत ती मुख्य म्हणजे याच्याने म्हणजे काय बोलतो मोफत पद्धतीने ही कामं करण्याचा आम्ही या शाखेतून काम करणार आहोत. मात्र ठाकरे गटाकडनं शाखा कुठं बांधण्यात आली का? जशी शाखा त्यांच्याकडनं म्हणतात की ही शाखा आमची होती, आता आपल्याकडे राहिली नाही, दुसरी तरी शाखा बांधली का? कामकाज होते का निवडणुकांच्या सत्रावर? खऱ्या अर्थाने आता इथून जे कामकाज होतंय ते खऱ्या अर्थाने आज त्यांनाही जे काही जुने शिवसैनिक आहेत जे उभाटामध्ये आहेत त्यांनाही खऱ्या अर्थानं असं वाटतं की जे काम झालेलं आहे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ही शाखा उभी राहिलेली आहे, शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने ही शाखा उभी राहिलेली आहे, तर आज त्यांनाही समाधान वाटतं की या शाखेतून खऱ्या अर्थाने नागरिक हिताची कामं होत आहेत. नकली शिवसेना असा आरोप केला जातोय, त्यामुळे खऱ्या अर्थाने भविष्यवाण तुमच्याकडे आलेला आहे. निवडणूक आयोग असेल, न्यायालय अजून देखील तुम्हाला नकली शिवसेना समजलं जातं, त्यामुळे नक्कीच हा प्रचार केला आता शिवसेना नकली कोणती आणि असली कोणती हे यापूर्वी जग जाहीर झालेलं आहे. खऱ्या अर्थाने शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना, शिंदेसाहेबांची शिवसेना आहे. कारण का निवडणूक आयोगाने त्यांना त्यांचं चिन्ह, त्यांच्या जेवढ्या काय प्रॉपर्टीज होत्या, फक्त शिंदेसाहेबांनी पैशांवरती दावा नाही केला. जे माझे शिवसैनिकांनी जे उभारलेलं आहे ते मला पाहिजे, मला ते पैसे नको. ते पैसे जे होते ते शिंदेसाहेबांनी 1 मिनिटात वापस करून दिले. ठाकरे गटाकडे वैशाली दरेकर आहे आणि याच मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी देखील या ठिकाणी आदित्य ठाकरे असेल कळवतनं रॅली काढली, त्यानंतर वैशाली दरेकरसाठी मोठे नेते या ठिकाणी येतात. तसं बघता श्रीकांत शिंदेच्या विजयासाठी विकास कामाला घेऊन कशाप्रकारे काम यापूर्वी आदित्य ठाकरे खूप मोठ्या वल्गना करत होते की मी श्रीकांत शिंदे समोर उभा राहीन, हे करेन, पण एक डमी कॅन्डिडेट देऊन त्यांनी त्यांचं प्रदर्शन केलं की कुठल्या पद्धतीने म्हणजे आम्ही श्रीकांत शिंदे समोर आम्ही निवडून तर येऊ शकत नाही, पण उभं राहायची पण त्यांनी साधी हिंमत नाही दाखवली.